टेलिपॅथिक कम्युनिकेशन काय असतं आणि कसं साधलं जाऊ शकतं? आत्मा आहे. ऑफकोर्स मी त्याच्यामुळेच आहे. पण तुम्ही पाहिलाय? म्हणजे तुम्ही घराशी बोलता? येस, घराशी बोलते. मला चंदनाचा वास आला छान आणि स्वामींचं तिथे अस्तित्व आहे असं जाणवलं प्रॉपर. म्हणजे अंगावर शहारा आला माझ्या खरंच सांगताना. फक्त एखादा रिकामा प्लॉट असू शकतो, कोणाच्या व्यवसायाची जागा असू शकते, म्हणजे जसं दुकान आहे, ऑफिस आहे, तसं असू शकतं. घर म्हणजे अगदी एका रूमचा झोपडीशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता आणि बंगल्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता. या सगळ्यामध्ये ज्यांच्याकडून तुमच्या गुरुकडून तुम्ही तुमच्या घराचं होम कम्युनिकेशन करून घेतलं तेव्हा त्या घरी आल्या नव्हत्या? नाही. हो, तीच तर गंमत आहे खरी. वास्तुशास्त्र आणि होम कम्युनिकेशन काय आहे? वास्तुशास्त्र हे एखाद्याच्या घरामध्ये ब्लॅक मॅजिक झाले किंवा काही खूप निगेटिव्हिटी आहे असं हे सगळं तिथं बसून कळतं. जिथे निगेटिव्ह एनर्जीज असतात ना तिथे सगळीकडे तुम्हाला प्रॉपर काही वेळेला असा घाण वास येतो एक विचित्र प्रकारचा. एखादा प्लॉट मला विकत घ्यायचा असेल तर त्या प्लॉटची पहिली काही हिस्ट्री किंवा काही असं काही कळतं का? कळतं नक्कीच. मग मी तुम्हाला म्हणूनच म्हटलं की मी माझं पर्सनल उदाहरण देते, क्लायंटचंही आपण घेऊ नकोया. मला आंबा हवाय असं म्हणाला आणि मला म्हणाला मला असं तू पोपट म्हणू नकोस किंवा पिल्लू म्हणू नकोस, मला चिंटू म्हणे. काही लोक क्लेम करतात मृत व्यक्तींशी सुद्धा ते बोलू शकतात. हो अगदी. मला तुमच्याबद्दल काही माहितीच नाहीये ना. सो मला काय माहिती असणार की तुमच्या आजीनी कुठे कपाटात काय ठेवलं, हे मला माहिती असायचं कारण काय? पण मी जर ते अचूक सांगू शकत असेल तर याचा अर्थच तो होतो ना की तुमच्या आजीकडून मला तो मेसेज आलेला. परंतु तुम्ही प्राण्याशी बोलू शकता हे लोकांना पटत नाही. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी डॉक्टर राज जाधव. तुम्हा सर्वांचं महाराष्ट्रातल्या सर्वात समृद्ध मंचावरती खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम. त्यांचा ॲक्च्युली हा तिसरा पॉडकास्ट आहे. यापूर्वी आपण सुरुवातीला एक ग्राफॉलॉजी स्पेशल किंवा सिग्नेचर स्पेशल पॉडकास्ट केला होता. तो बूम झाला होता, अगदी खूप व्हायरल झाला होता आणि आजही त्या पॉडकास्टबद्दल मलासुद्धा लोक विचारतात. दुसरा जो पॉडकास्ट आपण पॅरेंटिंगवरती केला होता तो सुद्धा तुफान चालला आणि त्यामुळेच लोकांची ही मागणी आणि माझ्यासुद्धा मनामध्ये अनेक प्रश्न होते आणि मॅडमची ॲक्च्युली जी ज्ञानाची किंवा नॉलेजची रेंज आहे ती खूप अफाट आहे. त्यामुळे आपण आज पुन्हा एकदा तिसरा विषय घेऊन राजमंचावरती मॅम आज आपल्यासमोर बसलेले आहेत. आजचा जो विषय आहे तो थोडासा संवेदनशील म्हणू शकतो किंवा काही लोकांना न पटणारा असाही म्हणू शकतो. अगोदरच मी याचं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की काय होतं की आपल्या मंचावरती बरेच स्पिरिच्युअल पॉडकास्ट होतात. ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांना आम्ही सांगत नाही की तो पॉडकास्ट बघा. काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही, ती गोष्ट अस्तित्वातच नाही अशी समजणारी जी काही जमात आहे त्या लोकांसाठी आजचा हा पॉडकास्ट नाही. त्यामुळे विश्वास ठेवणाऱ्या किंवा नवीन काही शिकण्याचा उद्देश ठेवणाऱ्या लोकांसाठीचा आजचा पॉडकास्ट आहे आणि विषय आहे टेलिपॅथिक होम कम्युनिकेशन. टेलिपॅथिक कम्युनिकेशन तुमच्या लक्षात आलेलंच असेल, परंतु याच टेलिपॅथिक कम्युनिकेशनद्वारे आपण घराशी बोलू शकतो किंवा आपल्या वास्तूशी बोलू शकतो, त्याचे प्रश्न समजून घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकतो. हा इतका सुंदर, थोडा विश्वास न पटणारा, परंतु पॉडकास्टच्या शेवटी सर्वांचा विश्वास बसेल असा मला विश्वास आहे. म्हणूनच तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ मॅमकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला अगदी वेगळं अद्भुत असं काय शिकायला मिळतं आहे ते. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तिसऱ्यांदा मंचावरती. कशा आहात? थँक्यू. छान, मी मजेत आहे एकदम. आणि तुम्ही मला पुन्हा इथे बोलावलं त्याबद्दल आधी तुमचे धन्यवाद. कसं वाटतंय तिसऱ्यांदा राजमंच? मला खूप छान एक्सपिरियन्स आहे. मागच्याही दोन्ही वेळेचा मला खूप लोकांचे छान रिस्पॉन्स चांगले मिळाले आहेत. ग्राफोलॉजीला तर तुफान रिस्पॉन्स मिळालेला आहे मला. त्यासाठी तुमचे आधी अभिनंदन पण आणि धन्यवाद पण. पण आता हा थोडा वेगळा विषय आहे. पुन्हा एकदा तुम्ही म्हणलात आत्ता तुम्ही सगळं सांगितलं त्याप्रमाणे थोडा विषय वेगळा आहे. पण पुन्हा एकदा की सगळ्याचा बेस हा शेवटी अध्यात्म, मानसशास्त्र, विश्वास, अविश्वास या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्याच. तर माझ्या पद्धतीने जेवढं माझं ज्ञान आहे त्याबद्दलचं, त्या विषयाबद्दल मी नक्कीच आज सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, करूयात सुरुवात आपण. हो. माझा पहिलाच प्रश्न, पहिले तर आपण होम कम्युनिकेशनवरती येणारच आहोत, परंतु पहिले हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन काय असतं आणि कसं साधलं जाऊ शकतं, इथून सुरुवात करूया. ओके, बरं. आता त्याची एक तुम्हाला व्याख्या सांगते मी अगोदर.
आपण त्याची फोड करूयात. टेलिपॅथी म्हणजे त्यातला टेली हा शब्द जो आहे हा ग्रीक शब्द आहे. त्यानुसार दूर, अंतर, लांब याच्यासाठीचा टेली हा शब्द आहे. आणि पॅथी म्हणजे तुमच्या भावना, संवेदना. सो तुम्ही तुमच्या भावना आणि संवेदना या सगळ्या माध्यमातून किंवा या सगळ्यातून दूरवर साधलेला जो संवाद असतो किंवा कनेक्ट असतो त्याला टेलिपॅथी असं म्हणतात. ही आता त्याची व्याख्या झाली. आता दूरवर संवाद म्हणजे अगदी आपण म्हणूयात की जगाच्या पाठीवर किंवा आपण पुढे घेणारच आहोत तो विषय, पण आत्ता जगाच्या दृष्टीने अस्तित्वात नसलेला अशा गोष्टींशी सुद्धा आपण संवाद साधू शकतो. किंवा आपल्याला येस, अगदी अगदी सजीव निर्जीव दोन्ही. अच्छा, हे म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या लक्षात यावं याच्यासाठी की जगाच्या पाठीवर कुठेही एखादा व्यक्ती, एखादी वस्तू असेल तिच्याशी मी इथे बसून संवाद साधू शकतो. किंवा इथे बसूनच मी झाडांशी, प्राण्यांशी किंवा अगदी तुमच्या घराशी, तुमच्या वास्तूशी, दगडाधोंड्यांशी सुद्धा बोलू शकतो. याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतो. बघा, आता इथेच लोकांचा विश्वास बसणार नाही आणि त्यामुळे मला पुढचे प्रश्न विचारावेच लागतात, कारण मी थोडा विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. परंतु लोकांच्या दृष्टीतून की हे सगळं खरंच होऊ शकतं का, हे फक्त सायन्स फिक्शन फिल्मच्या एखादी प्लॉट आहे असं मला विचारायचं. नाही, आपण आता त्यासाठी आपण उदाहरणच घेऊयात छानशी. मला असं सांगा की आत्मा आहे. ऑफकोर्स मी त्याच्यामुळेच आहे. पण तुम्ही पाहिलाय? नाही. बरं. हवा आहे, आपण श्वास घेतो, ऑक्सिजन आहे, बघितलाय तुम्ही? नाही. बरं. मन? बरं, तसं सोडा. डॉक्टर, तुमचा डावा हात दुखावलाय, तुम्ही दाखवा मला. हा, मी सांगेल हा दुखतोय डावा हात. तुमचं मन दुखावलंय, दाखवा मला. नाही, मी फक्त रडून सांगू शकतो. पण सांगू शकता ना, दुखावलंय ना मन, म्हणजे आहे, ते दाखवू शकतो, काहीतरी घडलंय ना. येस. सो हेच आहे. तुम्हाला काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. देव आपण कोणी पाहिलेला आहे? नाही, पण अनुभव येतात. आत्मा कोणी पाहिलेला आहे? पण अनुभव येतात. तसंच टेलिपॅथी कम्युनिकेशन हे सुद्धा मी सगळ्यांना सांगते, जे लोक त्याचा अनुभव घेतात त्यांनाच त्या गोष्टींवर विश्वास बसतो. सो तुमचा विश्वास बसण्यासाठी आधी तुम्ही एक अनुभव घ्यावा असं मी सगळ्यांना म्हणेन. आणि मग त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की नाही, मला असं काही अनुभव आला नाहीये, सो मी असं या गोष्टींवर नाही विश्वास ठेवणार. पण अनुभव हा तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडतो, असा माझा अनुभव आहे. विश्वास करू. नक्कीच. सो या अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो रेडिओच्या, किंवा आपण एका क्लिकवर आता मोबाईलवर एकमेकांशी संवाद साधतो. एका क्लिकवर आपण जगाच्या पाठीवर असणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांना फोनमध्ये व्हिडिओद्वारे बघू शकतो आणि संवाद साधू शकतो. पण ते जोडणारं मध्ये काय आहे? तुम्ही त्याला जोडणारी वायर बघितली आहे? काय जोडतं त्याला तुम्ही बघितलंय? ते आपल्याला नाही दिसत, पण आपण वापरतोय ना, आपण सगळे सर्रास वापरतोय. आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे मोबाईल किंवा ही टेक्नॉलॉजी असं आपण म्हणूया. शब्दशः अगदी मोबाईल नाही, पण या गोष्टी आहेत. सो अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा, उलटं सांगणं आहे माझं सगळ्यांना. बरोबर. अमेरिका वगैरे या कंट्रीज थोड्या चिकित्सक कंट्री असतात. त्या पटकन एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही, मग ते थोडी चिकित्सा करायला जातात. म्हणजे नासाने जवळपास 1970 पासून किंवा सोव्हिएत रशिया ज्या काही टेक्नॉलॉजिकली फार आहेड कंट्रीज आहेत, अशा कंट्रीजनी 1970 पासूनच या क्षेत्रामध्ये किंवा टेलिपॅथिक कम्युनिकेशनवरती काही एक्सपेरिमेंट्स केले होते. आणि ते काही सक्सेसफुल झाले, काही अनसक्सेसफुल झाले. त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, अगदी बरोबर आहे. तुमच्या जे काही अभ्यासानुसार किंवा वाचनात आलं असेल, तर मीही जे वाचलेलं आहे त्यानुसार असा अभ्यास केला गेला होता, काही प्रयोगही केले गेले होते. पण त्यावेळेला त्या लोकांना अगदीच अपयश आलं असंही म्हणता येणार नाही. पण एक 100% आपण म्हणतो ना ती गोष्ट काय म्हणूयात आपण सायंटिफिकली प्रूव्ह झालेली आहे असं मात्र झालं नाही. त्यामुळे त्यावरती थोडासा अजूनही रिसर्च चालू आहे. लोकांचा तेवढा विश्वास बसत नाहीये. पण अगदीच त्यामध्ये त्या प्रयोगांना काहीच काय म्हणूयात आपण यश आलं नाही असंही म्हणता येणार नाही. काही प्रमाणात तिथे प्रयोगांवरती थोड्या प्रमाणात का होईना हे त्यांना सक्सेस मिळालेला होता नक्कीच. पण पुन्हा आपल्यापेक्षा ती लोक जास्ती चिकित्सक आहेत. अगदी खोलात जाऊन
आपण तरी 100% विश्वास ठेवणार आहोत, ते 200% विश्वास ठेवणार आहे तो. सो त्यामुळे अजूनही त्या सगळ्यावरती थोडा अभ्यास किंवा रिसर्च या गोष्टी चालू आहेत. आपल्या पुराणामध्ये म्हणजे आपल्या इतिहासामध्ये म्हणू शकतो, यांना मी पुराण म्हणत नाही, आपल्या इतिहासामध्ये जे काही ऋषीमुनी होते जे योग, तपश्चर्या, साधना, ध्यानधारणा करतात आणि ते एका वेगळ्या रियमवरती पोहोचलेले आहेत. असे लोक देवाशी किंवा एखादा ऋषी डोळे झाकून दुसऱ्या एखाद्या ऋषीशी किंवा असे ते संवाद साधायचे. तो टेलिपॅथिक संवाद त्यावेळेसपासून होता. पुराणांमध्ये त्याची भरपूर वर्णनं येतात. मग आजकाल लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, पण आहे ना आपल्या जे आपल्याकडे आता पोथी पुराणांमध्ये या सगळ्यामध्ये आहे, या सगळ्यामध्ये या सगळ्याचे उल्लेख आहेत ना. मी त्याच्यासाठी पण एक तुम्हाला उदाहरण सांगते. आपल्याकडे मल्हारी मार्तंड यावरती जी एक सिरियल होती मध्यंतरी, त्याच्यामध्ये जय मल्हार, येस, तर त्यात देवी देवता दोघं जण, तुम्हाला आठवत असेल तर एक आरसा असायचा बघा, त्यातून बोलायचे, एकमेकांशी संवाद साधायचे. किंवा जुन्या काही तुम्ही गोष्टी बघितल्या असतील तर एक छोटं पाण्याचं गंगाळ असायचं आणि त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसणं. या सगळ्या गोष्टी काय आहेत? या सगळ्या गोष्टी किंवा एकमेकांना सगळ्या गोष्टी समजणं, या गोष्टी काय आहेत? किंवा मी असं म्हणते अंतर्यामी हा शब्द तुम्हाला माहिती आहे. अंतर्यामी म्हणजे काय? ज्याला टेलिपॅथी याचं ज्ञान आहे, जो अशा कुठल्या समोरच्या दूरवर अंतरावर असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. मनातलं कळणं म्हणजे काय, याच गोष्टी आहेत. सो तेव्हाही त्या होत्याच, पण त्या आता थोड्याशा, सगळ्यांमध्ये त्या आहेत, पण त्या थोड्या आपल्याकडून सुप्त अवस्थेत गेलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. मला याच्यात काय वाटतं ना, की आपला समाज पहिले फार अंधश्रद्धाळू होता. कुठल्याही गोष्टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा. नंतर लोकांनी सांगितलं थोडं चिकित्सक झालं पाहिजे. मग आता लोकांनी काय केलं, कशावरच विश्वास नाही ठेवायचा. विज्ञान जे सांगेल, वेस्ट कडून जे येईल त्याच्यावरती. आपल्याकडे लहानपणी अगदी साधी गोष्ट आहे ना, कोणाला उचकी लागली तर कोणी आठवण काढली. हे टेलिपॅथीचं छोटा मेसेजच आहे असं, म्हणजे मला आपल्याकडे जसे मेसेज येतात. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. तर हा साधा मेसेजच आहे ना, की कुणी उचकी काढली आणि लिटरली असं सांगायचे की नाव घेतलं जायचं, हा आणि ज्याने आठवण काढलीये त्याचं नाव घेतल्यावर उचकी. ठीक आहे, अगदी त्याला सायंटिफिक रिझन वेगळं आहेही, परंतु हे कुठे ना कुठे आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून आहे आणि ते पहिले फार प्रगत असावं. आता आपण थोडेसे बोथट झालोत असं मला कुठेतरी या सगळ्या झालोय खरं वाटतंय, म्हणून लोक विश्वास ठेवत नाही या सगळ्या गोष्टींवरती. ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं की ऋषीमुनींचं उदाहरण देताना सांगितलं की आता मनाने मनाचा संवाद, म्हणजे आपण एक तुम्ही जसं सांगितलं टेलिपॅथी आहेच ही, की मी इथे बसून कुठेतरी दूर असलेल्या माझे नातेवाईक, माझे आई वडील किंवा माझे फ्रेंड्स वगैरे त्यांच्यासोबत संवाद साधू शकतो किंवा त्यांचं मन जाणून घेऊ शकतो, याला म्हणलं जातं. हे याच्यामध्ये काही म्हणजे असं तुमच्याकडे ॲनिमल कम्युनिकेशन किंवा हे असे सुद्धा केलं जाऊ शकतं? हो, अगदीच. आपण आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं मनाचा मनाशी संवाद, हे तुम्हाला आधी थोडंसं एक्सप्लेन करते मी. आता बघा, एक श्लोक आहे, नैनन छिंदंती शस्त्राणी. त्याचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? हा श्लोक माहितीये? हो, अर्थातच माहिती. आत्मा जो आहे तो तुम्ही छेदू शकत नाही. तो वाऱ्याबरोबर, प्रवाहाबरोबर वाहून जाऊ शकत नाही, पाण्यात तो विरघळू शकत नाही. थोडक्यात काय तर तो तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा तुम्ही तो निर्माणही करू शकत नाही. सेम गोष्ट एनर्जीची आहे. कुठलीही एनर्जी ही तुम्ही निर्माणही करू शकत नाही किंवा ती संपवू शकत नाही पूर्णपणाने. तो लॉच आहे, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड. पण मग काय तर ह्या ज्या एनर्जी, म्हणजे कुठली तरी ही एनर्जी जी आहे, आत्मा म्हणजे सुद्धा काय तर एनर्जी आहे एक प्रकारची, ती अतिशय सूक्ष्म स्वरूपात कुठेही असू शकते. मग लांबवर असणाऱ्या दोन एनर्जी जिथे कनेक्ट होतात कुठल्याही माध्यमातून, मग टेलिपॅथी असेल, इतर काही माध्यमे असतील, तर या दोन एनर्जी फक्त कनेक्ट होणं म्हणजेच काय तर मग मनाचा मनाशी होणारा संवादच आहे ना. त्याशिवाय तो होऊच शकत नाही. तो कनेक्ट आला दोन एनर्जीचा. इथे आपण म्हणूया दोन मन म्हणजे काय तर दोन आत्म्यांचा कनेक्ट. मग तुम्ही तिथे मनातल्या गोष्टी ओळखू शकता, जाणून घेऊ शकता. काही वेळा त्या कळतात आपोआपच. हे लोकांना असं वाटतं की नाही काय माझी आई तर आहे, मग आईच्या मनातलं मला सगळं कळतं, किंवा आई म्हणणार की माझं मूल आहे, मी जन्म दिलेला आहे, मग मला कळणारच माझ्या मुलाच्या मनात काय चाललंय. असं नाही होऊ शकत ना.
पण हा कनेक्ट म्हणजे काय असतो, तर हा तुमचा त्या एनर्जीचा कनेक्ट असतो. हे लोक विसरतात. लोकांना असं वाटतं की नाही काय आई आहे म्हणूनच, नवरा बायको आहेत मग त्यांना माहिती असणार नाही, ते एकमेकांच्या तेवढं सवयी. प्रगत झालेलं आहे, त्यांचं कनेक्शन तेवढं प्रगत आहे. तेवढ्या प्रगत लेवलला कनेक्शन जर केलं तर आपण कोणाशीही बोलू शकतो, कोणाशीही बोलू हेच शकतो. सांगायचंय. येस, फक्त हा कनेक्ट नकळत होतो म्हणून तर समजतच नाही ना. आई मुलामधला, नवरा बायकोंमधला, बहीण भावंडांमधला जेव्हा होतो ना तेव्हा तो नकळत झालेला असतो. बरोबर. कारण तुम्हाला असं आठवत असेल बघा की आपण ना कुठला तरी अगदी आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा अगदी विचार करत असतो, अगदी 2 दिवस आपण म्हणत असतो की मला माझ्या मैत्रिणीला फोन करायचा आहे, आणि त्या व्यक्तीचा अचानक खरंच फोन येतो. मग हे काय प्रत्येक वेळेला हा कोइन्सिडन्स असू शकतो का, तर नाही, प्रत्येक वेळेला नसणार ना. मग हे काय आहे, तर हे कुठेतरी त्या एनर्जीला पण कळतं की ह्या एनर्जीनी त्या एनर्जीची कुठेतरी आठवण काढलेली आहे. या गोष्टी आहेत त्या. मी पण हॉस्टेलला ज्यावेळेस बाहेर होतो शिक्षण घेत असताना, जेव्हा आईची वडिलांची आठवण यायची ना, एकदम थोडीशी विगरस आठवण यायची, त्यावेळेस नक्की फोन यायचा वगैरे. आणि ते फील करू शकतो कुणीही, म्हणजे पाहणारे प्रत्येक जण याच्यात हे करू शकतात, किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा तुमचे नवरा बायको असतील. तुम्ही जर एकदम मनातून एखाद्याची आठवण काढली ना, तर तो समोरून कॉल येतो किंवा त्याचा मेसेज येतो किंवा कुठेतरी त्याचा फोटो दिसतो, किंवा हे सगळं अनुभव घेऊ शकतो. आणि यालाच टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतो आपण. परंतु आता हे झालं टेलिपॅथिक कम्युनिकेशन. आता आपण थोडंसं डीप जाणार आहोत. तुम्ही सांगितलं की ॲनिमल कम्युनिकेशन सुद्धा करू शकतो. हो, अगदी. प्राण्यांच्या भावना तेवढ्या विकसित नाहीत असं लोक बोलतात, लोक म्हणतात. तर मला असं म्हणायचं की आता समजा माणसाने माणसाची ठीक आहे, एक वेळ दोघांच्याही भावना, दोघांच्याही संवेदना, सतसत विवेक बुद्धी तेवढी प्रगत आहे, आपण संवाद साधू देखील शकतो. परंतु तुम्ही प्राण्याशी बोलू शकता हे लोकांना पटत नाही. म्हणूनच म्हणते पुन्हा एकदा अनुभव घ्यावा. म्हणजे हा मी ॲनिमल कम्युनिकेशन पण करते, पण हा माझा एक तो भाग आपण बाजूला ठेवूयात. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते. मी कुठल्याही क्लायंटचा नाही सांगत आहे आता. हा प्रश्न मी का विचारलाय, मला जरा थोडंसं मला मागे जाऊन त्याचा हे कॉन्टेक्स्ट द्यायला आवडेल. कारण यापूर्वी आपल्या मंचावरती एक ॲनिमल कम्युनिकेशनचा पॉडकास्ट झाला होता, जो की मला असं वाटतं की राजमंचाला एकदम प्रत्येक जण ओळखायला लागलं, तर त्या पॉडकास्टमुळे ट्रोल झाला ऍक्च्युली. म्हणजे ज्या गेस्ट आलेल्या होत्या, ती बिचारी मुलगी पालीशी बोलली म्हणून तिने एक तो व्हिडिओ केला, सापाशी बोलले अशा पद्धतीचे, आणि तिला फार ट्रोल झालं. तो व्हिडिओज खूप व्हायरल झाले, राजमंचाला प्रत्येक जणांनी पाहिला असेल तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु त्या ट्रोलिंगमध्ये असं होतं की असं कुठे होऊ शकतं का, पालीशी कशी बोलू शकते, सापाशी कसं बोलू शकते, कुत्र्याशी कसं बोलू शकते, हे सगळं ट्रोलिंग त्याच्या खाली होतं. म्हणूनच हा प्रश्न मी अगदी थोडासा जोर देऊन विचारतोय. ओके, बरं. मग मी तुम्हाला म्हणूनच म्हटलं की मी माझं पर्सनल उदाहरण देते, क्लायंटचंही आपण घेऊ नकोया. आत्ता मे महिन्यातली रिसेंट गोष्ट आहे की आमच्याकडे पार्किंगमध्ये आमच्या एक छोटंसं पोपटाचं पिल्लू जखमी अवस्थेत सापडलं. माझ्या धाकट्या मुलीला भयंकर, आम्ही सगळेच प्राणीप्रेमी आहोत, तर ती घरी घेऊन आली. बघा, हा पुन्हा एकदा आमचं घर सगळं प्राणीप्रेमी आहे, सो तो कनेक्ट लवकर होतो. तुमचा होणार नाही असं मी म्हणणार नाहीये, पण अशा लोकांचा लवकर होतो, इतकंच आहे. त्याला आम्ही घरी घेऊन आलो आणि ते खूप त्रास देत होतं, त्याला भीती वाटत होती, त्यामुळे ते सारखं चोची मारत होतं. माझ्या दोन्ही मुलींना हाताला खूप त्यांनी चावे घेतले, हे केलं, उरखाडे मारले. आणि एका बॉक्समध्ये आम्ही त्याला ठेवलं की त्याला सेफ वाटावं. 1.5 दिवस तो आमच्याकडे होता. आणि बघा कशा गोष्टी असतात. त्याचे आई वडील म्हणूयात आत्ता आपण, पण 2 कोणीतरी पोपट, एक जोडी म्हणजे आमच्या गॅलरीच्या बारवर उभे राहून त्याला आवाज द्यायची. त्यांनी बाहेरून आवाज दिला की हा घरातून आवाज देत होता. 1.5 दिवस माझ्या दोन्हीही मुली. आता मला सांगा तुम्ही, पोपटाला काय खायला आवडतं? मिरची, पेरू, कोणीही सांगेल. येस, अगदी तुमची लहान मुलगी पण सांगेल पोपटाला काय आवडतं, तर पेरू आवडतो. पेरू तर अगदीच आवडतो. लकीली त्यावेळेला माझ्याकडे घरात पेरू पण होता. आधी सुरुवातीला मुलींनी त्याला एका कापडात घेतलं आणि जखम वगैरे झाली नाही बघितलं, पण त्याला जखम अशी झालेली नव्हती, थोडेसे पंख त्याचे निसटले होते. मग त्याला पाणी दिलं. पाण्याला त्यांनी चोच पण लावली नाही, कारण ते घाबरलेलं होतं, ते अटॅक करत होतं आमच्यावर. पाणी प्यायलं नाही ते. मग त्यांची चलबिचल, आई मग आपण काय देऊन बघूयात त्याला. मग पेरू दिला. पेरू त्यांनी पुन्हा चोच लावली नाही त्याला.
बरं मग काय करायचं, मग त्यांना असं वाटलं छोटं पिल्लू आहे, त्यांच्या आपल्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, प्रयत्न चालले होते. मग मिरची देऊन बघूयात, मिरची देऊन बघितली, भिजवलेली डाळ देऊन बघूयात, डाळ भिजवली त्यासाठी ती संध्याकाळी देऊन बघितली. आई गो ते खूप छोटं आहे, बहुतेक त्याला ना गिळताना त्रास होत असेल किंवा त्याला तोंडात काही झालं असेल तर, जिभेला काही झालं असेल तर मग आम्ही असं करतो, आम्ही त्या पेरूचा गर काढतो, बी बाजूला करतो. इतकं करून त्यांनी छोट्याशा एका लाकडी चमच्यावर ते ठेवलं आणि त्याला दिलं, हाताने पण नको. त्यांनी त्यालाही अजिबात तोंड लावलं नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही सगळे विसरून गेलो, म्हणजे मी स्वतः पण, की मी त्याच्याशी बोलू शकते खरं तर. मग माझ्या मिस्टरांच्या लक्षात आलं आणि ते मला म्हणाले की अगं तू त्याच्याशी बोलून बघ ना. आणि मीनवाईल काय झालं, त्याला ना त्यातल्या त्यात माझ्या मिस्टर माझे त्याला खूप आपलेसे वाटले बहुतेक, माहित नाही त्याचा काय त्यांच्याशी कनेक्ट झाला असेल तो. आणि कारण माझ्या मिस्टरांना हे कळलं नाही तरी तो त्यांना इतका बिलगून आणि चिकटून होता की तो दुसऱ्या कोणाकडे जायला तयार नव्हता. म्हणजे त्यांच्या लिटरली खांद्यावर तो बसलेले फोटो आहेत माझ्याकडे, तुम्ही अगदी आमच्या परवानगीने ते दाखवू शकता. तो तिथेच कंटिन्युअस बसून होता. आणि मग मुली अस्वस्थ की तो काही खात नाहीये, काही पित नाहीये. आई तू बोल मग त्याच्याशी. मग मी बोलल्यावरती मी त्याला म्हटलं हे बघ, तुला बरं होऊन तुला जर तू खाल्लं पहिलं असतं तुला ताकद येईल उडण्याची. आणि मला असं वाटतं तुझे आई बाबा बहुतेक बाहेर येऊन तुला आवाज देत आहेत, मी बघतेय. तू त्यांनाही सांग की मी बरं होऊन बाहेर येणार आहे, आम्ही तुला इथे डांबून ठेवणार नाही आहोत, तुला बाहेर जायचंय पण तू काहीतरी खाल्लं पाहिजेस. मग तो मला कनेक्ट झाला लगेच. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मला कावळ्यांनी मारलंय एका, आणि त्याच्यात मी जखमी झालेलो आहे आणि माझे पंख फाटले गेलेत, म्हणजे त्यामुळे मला उडता येत नाहीये. आणि मला ना, मी म्हटलं अरे तू काही खाल्लं नाहीयेस पण कालपासून. तर मला म्हणे मला हे काही नको आहे, मला आंबा हवाय, मला आंबा हवाय असं म्हणाला. आणि मला म्हणाला मला असं तू पोपट म्हणू नकोस किंवा पिल्लू म्हणू नकोस, मला चिंटू म्हणे, मला खूप आवडतं हे नाव, असंही त्यांनी मला सांगितलं. हो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी मुद्दामून सांगते की तुम्ही हा सुद्धा फोटो दाखवायला काही हरकत नाहीये. मग एक छोटी फोड केली आणि एका सेकंदात चुटू करत त्यांनी अख्खी आंब्याची फोड खाल्ली, अख्ख्या आंब्याची फोड. आणि त्यानंतर त्याला बरं वाटलं आणि त्यानंतर एक अर्ध्या दिवसांनी तो आपण उडून निघून गेला. हा माझा पर्सनल, म्हणूनच मी म्हणलं की हा माझा अनुभव आहे. मग याला तुम्ही काय म्हणाल, मला काय माहिती होतं, माझ्या घरात इतरही फळं होती, मी सगळं ट्राय करू शकले असते ना. केळं देऊन बघूयात बाबा ते खातोय का, सफरचंद खातोय का बघूयात, किंवा त्याच्या आवडीचे मिरची म्हणा हे सगळं आम्ही देऊन झालं होतं. त्यांनी कशालाही तोंड लावलं नाही, पण आंबा त्यांनी एका सेकंदात खायला सुरुवात केली. आणि तोही माझ्याकडे व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्हाला मी दाखवीन जरूर. मी ह्याला काय म्हणायचं सांगा मला तुम्ही, हे असे अनुभव येतात ना, खूप येतात. कुठल्या भाषेत बोलतात म्हणजे नेमकं हे काय, कसं समजतं तुम्हाला? आपण जशी बोलतो ती भाषा आता हे मला सांगावं लागेल खरं, त्याचं टेक्निकच थोडंसं. आपली पंचेंद्रिय जी आहेत, म्हणजे ऐकू येणं, आपल्याला दिसणं किंवा वास येणं, या सगळ्या ज्या गोष्टी, चव एखाद्या गोष्टीची, तर जेव्हा टेलिपथीद्वारे तुम्ही संवाद साधता त्या एका एनर्जीशी म्हणूयात आपण प्राणी हा पण शब्द नको वापरूयात, त्यावेळेला तुम्हाला त्याचे मेसेजेस येतात. म्हणजे माझी त्यातली पॉवर जास्ती चांगली आहे किंवा माझं ते इंद्रिय थोडं स्ट्रॉंग आहे असं आपण आता म्हणूयात. त्याच्या माध्यमातून म्हणजे मला व्हिज्युअलाइज, म्हणजे मला दिसतं, मग मला समोर दिसतं, मला आवाज पण येतो, मला फील पण होतं, कधी कधी अंगावर शहारा येतो, गार जाणवायला लागतं, किंवा त्या पक्ष्याला कुठेतरी दुखापत झालेली असेल तर खूपदा असाही अनुभव येतो की त्या पर्टिक्युलर तुमच्या एखाद्या अवयवाला, म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी प्रश्न विचारला की हात दुखतोय, तर मला काही वेळेला असा फील येतो, माझ्या हाताला पटकन काहीतरी जड झाल्यासारखा फील, दुखल्यासारखा फील, अगदी क्षणापुरता असतो तो. सो हे सगळ्यांमध्ये, आणि हे मी कोणी वेगळी नाहीये किंवा मला काही अशी वेगळी दैवी शक्ती नाहीये त्यासाठीची की हे मला कळणार आहे. हे टेक्निक जे आहे, प्रॉपर वेनी ते टेक्निक तुमच्यामधलं कसं डेव्हलप करायचं, ते तुम्ही जर डेव्हलप केलं तर ते तुम्हाला सुद्धा येणार आहे, कोणालाही जमू शकणार आहे. सो त्या माध्यमातून बोलले, मग मला दिसलं बरोबर त्याच्याशी बोलताना, मला वास आला आंब्याचा. अच्छा, मग ते तुम्ही डिकोड करता. येस. आणि ही पण थोडी प्रॅक्टिस किंवा थोडी प्रॅक्टिस. आणि काय येईल ना हे नाही पण सांगू शकत. म्हणजे कधी कधी मला वास येऊ शकतो, कधी कधी मला ते दिसतं, ती वस्तू असेल तर किंवा पदार्थ असेल तर, काही वेळेला तुमच्या जिभेवर प्रॉपर त्याची चव सुद्धा जाणवते तुम्हाला.
अच्छा. असं सुद्धा होतं. हो. सेन्सिटिव्हिटी खूप हायर लेवलला पाहिजे हो, असं हो, मला हो. असं वाटतं. Yes. कारण ते फील करणं, ते डिकोड करणं, हो. राईट वेने डिकोड करणं हो. आणि मग त्याचा तसा अर्थ लावून हो. पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. काही लोक क्लेम करतात मृत व्यक्तींशी सुद्धा ते बोलू शकतात. हो अगदी आहे. म्हणजे मी करत नाही, त्याचं कारण सांगते. असा मी कधी अनुभव नाही घेतलेला आहे. उगीच इथे काहीतरी येऊन या मंचावर अगदीच, बोलायचं म्हणून मी अगदीच. सांगणार नाही. जो माझा अनुभव आहे तोच मी इथे शेअर करणार सगळ्याच लोकांबरोबर. पण करतात लोक, असं आहे, हे शक्यही आहे. कारण माझ्या वाचनात असं आलं होतं की काही मृत व्यक्ती ज्या अचानक गेल्या असतील, मग काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घरात ती सापडत नाहीयेत, तर अशा माध्यमातून संवाद साधून ती डॉक्युमेंट्स घरातली सापडलेली आहेत. एका आजींचाच मी वाचलं होतं माझ्या सगळ्या सोल चॅनलिंग वाचनात. म्हणतात त्याला. हो. तर त्याच्यामध्ये त्यांनी आजींनी प्रॉपर सांगितलं होतं की माझ्या अमुक अमुक ठिकाणी मी हे कागदपत्र ठेवलेले आहेत. काहीतरी घराचेच कागदपत्र होते, तर ते सापडले तिथेच नातेवाईकांना. हो तिथेच सापडले. आता याला तुम्ही काय म्हणाल सांगा ना. कारण मला एक गोष्ट सांगा की जे ह्याचं माध्यम आहे, म्हणजे उद्या मी ह्याचं माध्यम आहे, तुम्हाला असं काहीतरी माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल, मला तुमच्याबद्दल काही माहितीच नाहीये ना. बरोबर. सो मला काय माहिती असणार की तुमच्या आजीनी कुठे कपाटात काय ठेवलं, हे मला माहिती असायचं कारण काय. पण मी जर ते अचूक सांगू शकत असेन, तर याचा अर्थच तो होतो ना की तुमच्या आजीकडून मला तो मेसेज आलेला आहे. मग ती वस्तू सापडते कशी. मी तुमचं घर बघितलेलं नाहीये किंवा कुठला तो एक कप्पा असेल तो मला माहिती नाहीये, मग मला माहिती कसं पडलं, मला समजलं कसं हे. तर तुमच्या आजीनी माझ्याशी त्या थ्रू कम्युनिकेशन केल्यावर मला समजलं. तो मेसेज फक्त देण्याचं काम कम्युनिकेशन जे करतात, कम्युनिकेटर जे असतात, त्यांचं काम तेवढंच असतं. ते फक्त माध्यम असतात. आत्ता खरं याच्यातला उच्चांक आपल्याकडे येतोय म्हणजे तो म्हणजे होम कम्युनिकेशन. येस. आत्तापर्यंत आपण टेलिपॅथी पाहिली. टेलिपॅथी म्हणजे एक जीवित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत म्हणजे असं कम्युनिकेट करू शकतो. तुम्ही नंतर प्राणी, ठीक आहे, प्राण्यांमध्ये सुद्धा जीव आहे, काही अंशी संवेदना आणि भावना सुद्धा आहेत, त्या कोणाकोणाला कळत नाहीत. आता तुम्ही होम कम्युनिकेशनबद्दल आत्ता आपण बोलणार आहोत. होम कम्युनिकेशन म्हणजे काय करता तुम्ही नेमकं, ते मला सांगा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हा खरंच. म्हणजे मी पण जेव्हा टेलिपॅथी शिकले किंवा त्यातून प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा मला असे अनुभव यायला लागले. आणि आता तुम्ही म्हणतात असं की सगळ्यांना हा प्रश्न पडेल की एक वेळ चला क्षणभर आपण धरूयात की सजीव एखाद्या प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, अगदी आपण झाड धरूया, तेही सजीवच आपण आहे, तर आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो. पण ते सोडून एखाद्या मृत व्यक्तीशी किंवा एखाद्या निर्जीव व्यक्तीशी सोडा, त्याच्यात तरी कधीतरी जीव होता किंवा त्याचा तरी आत्मा कुठेतरी भटकत असेल. पण आपण निर्जीव आपण निर्जीव म्हणजे कशाला, वास्तूला आपण आता निर्जीवच म्हणत. घर हे निर्जीव आहे आपल्या दृष्टीने, तसं नाहीये. पण त्याच्यामध्ये असणारी जी एक एनर्जी आहे, ज्याला आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण त्याला वास्तू पुरुष म्हणतो किंवा वास्तू म्हणून संबोधतो, बरोबर आहे. मग वास्तू म्हणजे काय आहे, तर त्या तुमच्या घराची एक एनर्जी आहे. त्या एनर्जीशी आपण बोलणार असतो किंवा आपण त्याच्याशी संवाद साधतो. म्हणजे परत तुम्हाला तुमचंच उदाहरण घेऊया की तुम्हाला तुमच्या असंच तुम्हाला जनरल किंवा आत्ता असं आपण तुमच्या स्टुडिओचं तुम्हाला एक एनर्जी म्हणून तुम्हाला चेक करायचे. मी याआधी तुमच्या स्टुडिओला कधीच आलेली नाहीये, पण जरी तिथे सगळ्या गोष्टी निर्जीव असल्या तरी सुद्धा कुठली तरी एनर्जी तिथे असते. सो त्या एनर्जीशी मी कनेक्ट होऊन मी तुमच्यापर्यंत काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील किंवा तुमच्या काही समस्याही असू शकतात, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे तुम्ही घराशी बोलता. येस, घराशी बोलते. घर म्हणजे वास्तू. येस. कुठल्या म्हणजे त्याच्या म्हणजे फक्त एखादा रिकामा प्लॉट असू शकतो, कोणाच्या व्यवसायाची जागा असू शकते, म्हणजे जसं दुकान आहे, ऑफिस आहे, तसं असू शकतं. घर म्हणजे अगदी एका रूमचा झोपडीशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता आणि बंगल्याशी सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता. या सगळ्यामध्ये हे फार इंटरेस्टिंग आहे आणि तेवढंच अविश्वसनीय, विश्वास न पटण्यासारखं आहे. आपण पुढे जाऊयात. तुम्ही घराशी बोलता, का बोलायचं मी घराशी? काही लोक ना फक्त क्युरिओसिटी. प्रश्न हा आहे की तुमच्याकडे लोक होम कम्युनिकेशनसाठी येतात, काय येतात? ओके. सगळ्यात पहिलं तर खूप लोकांना क्युरिओसिटी असते की माझं घर कसं आहे, असं एक जाणून घेण्यासाठी असते. काही प्रॉब्लेम्स नसतात असं म्हणून सुद्धा काही लोक फक्त विचारतात. काही लोकांना खरंच काही समस्या असतात त्या घरामध्ये, वास्तूमध्ये, त्यासाठी लोक येतात, त्यासाठी लोक विचारतात. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, कदाचित खरंच या गोष्टींवर विश्वास लोक ठेवू शकणार नाहीत, अतिशोक्ती वाटू शकते किंवा वेगळंही काही त्याच्याबद्दल वाटू शकतं.
पण एक छोटासा घरातला बदल सुद्धा आपलं आयुष्य बदलवून टाकतं किंवा तो बदल खूप सकारात्मक पद्धतीने पुढे रिझल्ट्स देतो, असं सुद्धा बघण्यात आलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगते, लोकांचा तोही गोंधळ होतो की वास्तुशास्त्र माझा हे तोच प्रश्न होता. वास्तुशास्त्र आणि होम कम्युनिकेशन एक आहे. वास्तुशास्त्र हे पूर्ण वेगळं शास्त्र आहे. होम कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही तिथल्या एनर्जीशी बोलता, मग त्या एनर्जी मधून तुम्ही त्या घरातल्या निर्जीव वस्तू, घरातलं वातावरण, घरातल्या व्यक्ती या सगळ्यांशी संवाद साधू शकता. घराकडून तुम्हाला त्या व्यक्तींबद्दलचे सुद्धा काही मेसेजेस येतात. काय काय कळतं घराशी बोलल्याच्या? सगळं कळतं. तुम्ही एखादा आपण त्याच्यासाठी पण एक उदाहरण घेऊयात. अगदी माझ्याकडे आत्ता रिसेंट कालच माझ्याकडे जे एक क्लायंट येऊन गेले त्यांचं मी उदाहरण सांगते. काही नाही, असंच त्यांनी एक जस्ट क्युरिओसिटी म्हणूनच विचारलं होतं आणि मला म्हणाल्या की सगळं छान आहे माझ्या घरात, फक्त थोडंसं मिस्टरांचा व्यवसायाबद्दलच जागा खूप बदलायला लागतात आम्हाला, असं ते सांगत होत्या. तर मी म्हटलं बरं, मग आपण घराशी बोलूयात सगळ्या गोष्टी, असं मी त्यांना सांगितलं. मला त्याच्यात एक क्लिअर मेसेज आला की हत्ती आहे घरात कुठेतरी, सिम्बॉलिक छोटासा काहीतरी, आणि त्याची व्यवस्थित कुठेतरी निगा राखली जात नाही. एक तर तो म्हणजे स्वच्छता म्हणतो आपण, जसं की ज्या आता तुम्ही हा ठेवलाय तर छान त्याला तुम्ही काहीतरी आठवड्याभरातून एकदा त्याला छान क्लीन करत असाल, सजवत असाल, तिथे धूळ नाही बसणार वगैरे, या गोष्टी बघतो. सर तसं काहीतरी होत नाही असं मी त्यांना विचारलं. त्या मला म्हणल्या हो, माझ्या देवघराच्या बाहेर मोठे 2 हत्ती आहेत आणि त्या एका हत्तीचा दात तुटलाय. म्हणलं नाही, ताबडतोब विसर्जन करा आणि नवीन तसा आणा किंवा एक ठेवलात तरी हरकत नाहीये, पण तो तुम्ही विसर्जन करा. कारण तुमच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी जरी आपल्याला वाटत असलं की ती गोष्ट निर्जीव आहे, तरी त्याचा सगळा परिणाम त्या बाकीच्या एनर्जीवर होतो. म्हणजे एनर्जी म्हणजे मग त्यात आपण पण आलो, माझी पण एक एनर्जी आहे, तुम्ही पण एक आत्मा आहात, तुमची पण एक एनर्जी आहे, या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. मग त्यांनी तो बदल केला आणि नाही म्हणाला मी लगेचच तो बदल करणार आहे आता, आणि मग बघूयात आता त्याचे रिझल्ट्स त्यांना छान नक्कीच येणार. पुढे काय जे थोडेफार काही घरात बदल केले की त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स नक्की येतात, लोकांना मिळतात. म्हणजे हा माझाही अनुभव आहे, कारण मी जेव्हा शिकले हे स्वतः, तेव्हा पुन्हा एकदा सांगते सगळ्यांना की मी आधी स्वतः अनुभव घेतले या सगळ्याचे. मी माझ्या घराचं कम्युनिकेशन आधी करून घेतलं होतं माझ्या यातल्या ज्या गुरु आहेत त्यांच्याकडून, आणि त्यावेळेला मला इतके छान त्या सगळ्याबद्दलचे, म्हणजे माझ्या त्या गुरूंनी मला फक्त असं ऑनलाईन बघितलेलं होतं, प्रत्यक्षात मी कुठे राहते, कुठल्या भागात राहते, माझ्या घराचाही पत्ता त्यांना माहिती नाही. पण त्याही वेळेला त्यांनी असंच मला सगळं सांगितलं होतं की अशा अशा गोष्टी आहेत, घराची एनर्जी तुझी अशी आहे, घरात अशा गोष्टी घडतात, हे घडत नाही, हे केलं जातं, हे केलं जात नाही, असं सगळं सांगितलं होतं त्यांनी मला. आणि मी खूप स्वतः त्यावेळेला भारावून गेले होते की मला इतक्या डिटेल गोष्टी या व्यक्तीला माझ्या घराबद्दलच्या कशा माहिती असू शकतात. वेट म्हणजे मला इथं हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगताय की ज्यांच्याकडून, तुमच्या गुरुकडून तुम्ही तुमच्या घराचं होम कम्युनिकेशन करून घेतलं, तेव्हा त्या घरी आल्या नव्हत्या? नाही. म्हणजे हो, तीच तर गंमत आहे खरी. म्हणजे आता मला माझ्या घराचं होम कम्युनिकेशन करून घ्यायचं असेल तर म्हणजे मला काय माहिती द्यावी लागते तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं की एक घराचा व्हिडिओ काढून? मला असं वाटलं नाही, ते व्यक्ती घरात येतात, इथे मांडी घालून बसतात, तो काहीतरी एनर्जीशी कनेक्ट, असं काहीतरी वाटलं. नाही, दूर बसून कसं कनेक्ट? नाही, आम्हाला फक्त 2च प्रकारची माहिती लागते. एक म्हणजे जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नावावर घर आहे का, किंवा जर भाड्याने राहत असतील तर जे कोण त्या म्हणजे घर मालक आहेत त्यांचं नाव फक्त लागतं बस. आणि तुमचे प्रश्न, मग तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, तुमच्या समस्या असतील. काही लोकांना काही समस्याही नसतात, जसं मी म्हटलं असं मला तेव्हा काही समस्या अशी नव्हती, मला एक क्युरिओसिटी, मला जाणून घ्यायचं होतं याबद्दल, म्हणून मी माझ्या घराचं कम्युनिकेशन करून घेतलं होतं. तर तुम्ही तशा पद्धतीने तुमचे प्रश्न विचारू शकता. साधारण ढोबळमनाने प्रश्न काय असतात लोकांचे, माझ्या घराची एनर्जी कशी आहे, घरात काही बदल करायला हवाय का आम्ही, किंवा घरातल्या आता अजून सगळं चांगलं चालू असताना उगीच विचारतात लोक. हो, विचारतात, खूप लोक विचारतात. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते. माझ्या ओळखीतल्याच एकाच क्लायंटचं असंच, त्यांनी होम कम्युनिकेशन माझ्याकडून करून घेतल्यावरती मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुमच्या घरात ना सगळं छान आहे, एनर्जी छान, आणि खरंच त्या घरात सगळं छान होतं. म्हटलं एकच प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरात कोणीतरी खूप मोठ्यांदा बोलतं, ते घराला बिलकुल आवडत नाही, खूप ओरडून बोलतं कोणीतरी.
तर ते थोडेसे शांत झाले, हसले आणि मला म्हणाले की हो म्हणे माझी बायकोच खूप मोठमोठ्यांनी बोलते. म्हणजे ती चिडलेली नसते किंवा भांडण असतं असतं, असंही एखाद्याचा नाही, पण आवाजच मोठा असतो. तिचा आवाजच खूप मोठा आहे आणि आम्ही तिला सांगत असतो बरोबर की तुझा आवाज थोडा कमी कर. म्हणलं नाही, मग तुमच्या घराने तुम्हाला फक्त एवढाच बदल करायला सांगितलेला की त्यांना शक्य झालं तर थोडंसं हळू आवाजात बोलायला काय होणार सांगा. सो असे पण गमतीशीर मेसेजेस येतात. आता मी त्या व्यक्तीला पण भेटले नाही तर त्यांच्या मिसेसपर्यंत भेटण्याचा किंवा त्यांना बघण्याचा काहीच संबंध नाही. आवाज ऐकणं तर त्याहून दूरची गोष्ट. पण या गोष्टी येतात, खूप गमतीशीर पण अनुभव असतात यातले काही काही. तसंच अजून एक अनुभव सांगते मी तुम्हाला. एकांच्या घरी मला पुन्हा एकदा सगळं त्यांच्याच कृपेने आहे खरंच. मला चंदनाचा वास आला छान आणि स्वामींचं तिथे अस्तित्व आहे असं जाणवलं प्रॉपर. म्हणजे अंगावर शहारा आला माझ्या खरंच सांगताना की तोही मला अनुभव आला की तेव्हा मी त्यांना म्हणलं की निश्चिंत राहा, जिथे स्वामी आहेत तिथे बाकी तुम्ही काळजी करण्याची गरजच नाही. सो तुमच्या घराची एनर्जी खूप छान आहे. आणि मग त्यांनी थोडेसे रिडेव्हलपमेंट वगैरे या दृष्टीने पण विचारले होते प्रश्न. रिडेव्हलपमेंटचे पण सध्या खूप प्रश्न येतात माझ्याकडे. रिडेव्हलपमेंट कधी होईल, केव्हा होईल की नाही असेही प्रश्न विचारतात. सो घर याची पण उत्तरं तुम्हाला देतं. आणि तेही सांगते, जर याबद्दलची क्लॅरिटी घराला नसेल, त्या एनर्जीला नसेल ना, तर उत्तर येतही नाही. हेही मी सांगते. म्हणजे असं नाही आहे की आम्ही मनाने काहीतरी उत्तर देतो. म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणालात की उगीच काहीतरी सांगायचं म्हणून एखाद्याला सांगायचं हो तुमचं 2 वर्षात रिडेव्हलपमेंट होईल. नाही, जेव्हा उत्तर येत नाही आम्हाला तेव्हा आम्ही क्लिअर सांगते की नाही आलेलं आहे उत्तर. सो आत्ता तरी काही योग दिसत नाहीये किंवा कदाचित अडचणी येऊ शकतात किंवा काही वर्षांनी तो योग असू शकेल, पण आत्ता असं मला दिसत नाहीये. असा कुठल्याही घराकडून मला मेसेज आलेला नाहीये. हे क्लिअर कट मी सांगते. एखादा प्लॉट मला विकत घ्यायचा असेल तर आणि त्या प्लॉटचं जर तुम्ही कम्युनिकेशन केलं, त्या होम कम्युनिकेशनच ज्याला म्हणतो, तर त्या प्लॉटची पहिली काही हिस्ट्री किंवा काही असं काही कळतं का? कळतं. नक्कीच. तुम्हाला नवीन वास्तू घेण्यासाठी सुद्धा आपण त्याची एनर्जी चेक करावी नक्कीच. तुम्हाला त्याच्यासाठीचं नाही, खूप छान अजून एक रोजच्या जीवनातलं तुम्हालाही आलेलं एक उदाहरण सांगते किंवा तुम्ही ते फील केलं असेल, अनुभव घेतला असेल. मला सांगा, आपण इतक्या साऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी जात असतो, एवढ्या वर्षांमध्ये नातेवाईकांकडे जात असतो, पण एखादं असं घर असतं बघा की आपल्याला त्या घरात गेल्यावर आपल्याला अस्वस्थ वाटतं. आपल्याला असं वाटतं आपण कधी या घरातून बाहेर जाऊ, वाटतं की नाही? हा अनुभव माझ्या मते सगळ्यांनी घेतलेला असणार आहे. प्रत्येकाला कुठेतरी कुठे असतो. आपल्याला कधी एकदा त्या ठिकाणून बाहेर जाऊ असं व्हायला लागतं. मग काय होतं हे? तर तिथली एनर्जी आपण म्हणतो तसं कुठेतरी चांगली नसते किंवा पॉझिटिव्ह नसते, म्हणून तो अनुभव येतो. मला अजून एक गोष्ट सांगा, मंदिरात गेल्यावरही तुम्हाला कधीतरी असा फील येतो की मी कधी एकदा या मंदिरातून बाहेर पडेन. नाही येणार तुम्हाला का प्रसन्न वाटतं? कारण तिथली एनर्जी तशी आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तसंच आपण कुठलीही वास्तू घेताना सगळ्यात पहिल्यांदा जर ती नवीन घेणार असू, विकत घेणार असू किंवा अगदी भाडे तत्वावर घेणार असू, तरी तिथली एनर्जी चेक करावी. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जिथे थोड्या नेगेटिव्ह काही वाईब्स आल्या कम्युनिकेटरला एखाद्या, म्हणजे माझ्याकडूनच करून घ्या असंही मी म्हणत नाही, दुसऱ्याही कोणाकडून करून घेतलं तर तेही तुम्हाला हेच सांगतात. तिथे काही नेगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या लगेच जाणवतात कम्युनिकेशनच्या दरम्यान. अशा वेळेला मग ते घर घेऊ नये, ती वास्तू घेऊ नये किंवा अगदी रिकामा प्लॉट असेल तरी तो घेऊ नये असं नक्कीच आम्ही सांगतो. म्हणजे मग दुसरं बघावं, दुसरे ऑप्शन्स बघावेत त्यांनी अशा वेळेला. पण हे सुद्धा समजतं त्या सगळ्यामध्ये. एखाद्याने एखादा बिझनेस सुरू केला ना, तर कधी बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूला पण आपण सगळे पाहतच असतो की एखाद्याने बिझनेस सुरू केला आणि तो बूम झाला, एकदम छान पद्धतीने चालतो. आणि एखाद्याचे प्रोडक्ट छान असतात, त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत किंवा जे एका उद्योजकामध्ये जे गुण लागतात ते सगळे असतात, तरी सुद्धा त्याचे बिझनेसेस चालत नाही. अशा ऑफिसेस वगैरे पण येतात कम्युनिकेशन. भरपूर खूप लोक येतात असे सुद्धा. म्हणजे ज्यांना मी म्हणलं आता तसं की नवीन बिझनेस एखादं दुकान घेऊन स्टार्ट करायचं असेल तर विचारतात. नवीन बिझनेस असेल, हॉटेल असेल एखादं, पण नाही ना अजून होणार तसा रिस्पॉन्स नाही मिळत आहे असंही लोक विचारतात. मध्यंतरी माझ्याकडे एक कार्यालयाचे लोक आले होते असेच की त्यांचा पण तसाच प्रश्न होता की हो, म्हणजे ते म्हणाले की आम्हाला धंदा खूप भरपूर आहे धंदा भरपूर आहे आमच्याकडे, पण सगळं नाही, राजकीय कार्यालय नाही, आपल्या लग्न कार्यालय, समारंभाचं कार्यालय, तर भरपूर लोक येतात, पण माझ्याकडे ना
तिथे वास्तूमध्ये म्हणजे त्या कार्यालयात जे काही कार्यक्रम व्हायला हवेत ते फार कमी होतात. बाहेरच्या ऑर्डर्स आम्हाला जास्ती असतात. पार्सल्स हल्ली आमचे 50-50 लोकांचे 100 लोकांचे त्यांचे स्वयंपाक जातात, पण तिथे होत नाहीये, यासाठीचे त्यांचे प्रश्न होते. सो तिथे पण मी म्हणलं तसं की मी आता ते थोडंसं नाही सांगू शकत, थोड्या काही पण तिथे पण अशा काही मग उत्तरं मिळाली की तिथे काय थोडीशी अजून सुधारणा करायला हव्यात किंवा काय बदल करायला हवेत तिथे त्या कार्यालयामध्ये, सभागृहामध्ये. सो असे पण तुम्हाला मग त्याची उत्तरं मिळतात आणि छोट्या छोट्याशा गोष्टी असतात. म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे आत्तापर्यंत अशी कुठलीच खूप खर्चिक गोष्ट मी कोणालाच सांगितलेली नाही आहे. मी सांगितलेली नाहीपेक्षा सुद्धा माझ्याकडून की मी ती मनाने सांगत नाही, पण मला त्या वास्तूकडून किंवा कम्युनिकेशनमधून जो काही मेसेज येतो तो आजपर्यंत मला असं कधीच आला नाही की त्या व्यक्तीला सांग सगळं घरच पाडून टाक आणि पूर्ण वेगळं बांध, असं काही येत नाही. छोटासा बदल असतो आणि मग तो छोटासा बदल जर आपल्या आयुष्यात काहीतरी छान गोष्टी नवीन सकारात्मक घेऊन येणार असेल तर तो नक्की करावा असं मला वाटतं. पण काही काही केसेसमध्ये ती सुद्धा घर सोडण्याची किंवा घर पाडण्याची त्याच्याशिवाय सोल्युशन मिळणारच नाही असं सुद्धा असू शकेल ना. एखाद्या वास्तूमध्ये भयंकर निगेटिव्ह एनर्जी असली किंवा खूप असतात असे पण अनुभव येतात ना, खूप अनुभव येतात. तिथे मात्र आपण तेच सांगतो लोकांना की शेवटी काय आहे की आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. तर तिथे हाच संदेश येतो म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशनमधून, वास्तूकडून वगैरे. आणि ते निगेटिव्ह वाईब्स आल्या की मग सांगतो आम्ही की शक्यतो घर बदला किंवा दुसरं घ्या, असं काहीतरी सांगावं लागतंच मग त्या लोकांना. आणि आहेत असे आत्तापर्यंतचे अनुभव की लोक बदलतात आणि तो चेंज केल्यावरचे पण चांगले परिणाम पण बघितलेले आहेत म्हणजे खूपसे. दारूची दुकानं कुठे पण कसे चालतात म्हणजे सिंपल एक गोष्ट आहे की काय होतं, त्यांची काही वास्तू नसते, त्यांनी एनर्जी चेक केलेली असते का नाही माहीत नाही, पण ते कुठेही टाकू दे ते चालतात. तिथे वास्तूनी हात टेकले असतात असं मला वाटतं बहुतेक. ती एनर्जीच वेगळी आहे कारण कदाचित ती एनर्जीला पण बेशुद्ध करून. बरोबर आहे. नाही पण असं तुम्ही म्हणू शकत नाही. जरी असं असलं ना तरी सुद्धा वेगळ्या पद्धतीचे त्या दुकानाच्या म्हणजे आपल्याला फक्त तिथे येणारा तुम्ही म्हणता तसं की, परंतु मी अगेन मी तेच म्हणते तुम्हाला की अगदी उदाहरण आपण घेऊयात की असं एखादं माझं दुकान आहे समजा, तर अगदी लोकांना तिथे भरपूर गर्दी दिसते की लाईन लागलेली असते, किलोमीटरपर्यंतची लाईन आहे, अगदी वाईन शॉप कायम भरलेली असतात तुडुंब. पण त्याचा मालक जो आहे त्याला काय अनुभव येतात हे महत्वाचं आहे. त्याला काय अनुभव येतात हे आपल्याला नाही. त्याला कदाचित वेगळे अनुभव येत असतील, त्याचे इश्यूज काहीतरी वेगळे असू शकतात. फक्त पैसा मिळतोय म्हणून त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सकारात्मक आहेत किंवा चांगल्या आहेत असंही नाही आपण म्हणू शकत ना. त्याला वेगळ्या कुठल्या तरी प्रॉब्लेम्सना तोंड द्यावं लागत असेल, वेगळे काहीतरी इश्यूज असू शकतात त्या व्यक्तीचे. सो असं काहीच नाहीये. म्हणजे त्या वास्तू म्हणजे तुम्ही म्हणता तसं ती वास्तू चांगली आहे म्हणून तिथे दारूचा व्यवसाय जोरदार चालतो असं असू शकल्यापेक्षा, किंवा दारूचा व्यवसाय आहे म्हणून तो चालणारच आहे. मग ते अगदी कुठेही म्हणजे रस्त्याला जर उद्या परमिशन दिली आणि एक टेबल टाकून बसलं तरी तिथे तुम्हाला गर्दीच दिसेल. म्हणून त्या वास्तूला एनर्जी आहे का? तर नाही. त्या वास्तूमधून तुम्ही त्या मालकाला त्या मालकाला त्याचे काय रिझल्ट आहेत हे खूप महत्वाचे, ते बघायला करणं गरजेचं आहे. एखाद्या घर आता तुम्ही मला मगाशी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी जिथे कोथरूडला वगैरे राहता तिथे बसून म्हणजे या स्टुडिओची वास्तू कम्युनिकेट करू शकता. मग एखाद्याच्या घरामध्ये ब्लॅक मॅजिक झाले किंवा काही खूप निगेटिव्हिटी आहे असं हे सगळं तिथं बसून कळतं. येतात तसे सगळे तुम्हाला आपोआप संदेश येतात ते त्या पद्धतीने. परत एकदा सांगते की दिसतं काही वेळेला असं काहीतरी विचित्र, काही वेळेला असे वास वेगळ्या प्रकारचे येतात. जसं मी आता तुम्हाला म्हटलं की जिथे स्वामींचा वास आहे तर तिथे मला चंदनाचा वास आला. पण जिथे निगेटिव्ह एनर्जीज असतात ना तिथे सगळीकडे तुम्हाला प्रॉपर काही वेळेला असा घाण वास येतो एक विचित्र प्रकारचा. सो की ह्या सगळ्या गोष्टी कळतात मग जेव्हा ज्या एखाद्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी असते त्यावेळेला. तुम्ही उपाय पण देता याच्यावरती? उपाय पण पुन्हा एकदा मी माझ्या मनाने नाही सांगत, पुन्हा मी ते वास्तूशीच कनेक्ट करून सांगते. एनर्जीच तुम्हाला सांगते मला हे हवं आहे. येस. जेव्हा निगेटिव्ह काही असतात तेव्हा तर त्यांनी सोडणं हा एकच मार्ग असतो. पण जर छोटे काही बदल करायचे असतील की ज्यांनी थोडीशी एनर्जी अजून तुमची, जिथे गरज नाही की घर सोडावं, बाकी सगळं छान आहे पण छोटा बदल करण्याची गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला
खरंच ही अतिशोक्ती लोकांना वाटते किंवा तुम्हाला गंमत वाटेल, पण अगदी आता माझ्या शेजारी हे झाड आहे तर ते मला नाही आवडत, घराला नाही आवडत, ते हे काढून टाकायला सांग, असे सुद्धा मेसेजेस येतात. नाही आवडत मला, त्याचा रंग नाही आवडत, तुमच्या घराला त्या झाडाचा रंग नाही आवडत आहे, त्याला पिवळं पानं असलेलंच हवंय झाड. एक उदाहरण झालं. असं काहीही येऊ शकतात. मला सुरुवातीला असं वाटायचं की असं हे वेग उत्तर आहेत का येणारी आपल्याला, काहीतरी आपल्यालाच वाटतं असं विचित्र काहीतरी, असं सुरुवातीला माझंही खूप झालं. पण जेव्हा मी त्या समोरच्या क्लायंटशी बोलते आणि त्यांना ही उत्तरं देते ना, तेव्हा त्यांना त्या अनुभवातून ते पटतं खूप. बरोबर म्हणताय, हो मॅडम तसं झालेलं आहे. एकांना आत्ता मध्यंतरी मी सांगितलं की तुमच्या घरात ना काळ्या रंगाचे तुमचा मुलगा कपडे खूप वापरतो, तर त्याला सांगा थोडेसे की ते कमी करा. आता त्या बाईंनी डोक्याला हात लावला. माझ्याशी व्हिडिओ कॉल थ्रू बोलत होत्या. त्या म्हणल्या शक्यच नाही आहे. त्यांनी मला लिटरली, मला काय माहिती असणार, त्यांनी मला लिटरली त्यांच्या मुलाचं वॉर्डरोब उघडून दाखवलं आणि मला म्हणाल्या 90% कपडे माझ्या मुलाचे काळ्या रंगाचे आहेत. तुम्ही कसं सांगताय म्हणे मॅडम की त्याला काळ्या रंगाचे कपडे नाही घालायचे म्हणून. सो अशा गोष्टी येतात ना. मला काय माहिती, मी त्यांच्या मुलाला काय, मी त्या व्यक्तीला सुद्धा, त्या आईला सुद्धा पहिल्यांदाच बघितलेलं आहे व्हिडिओ कॉल थ्रू, ते सुद्धा. मला त्यांच्या मुलाचा आवडतीचा रंग कुठला असेल कसं माहिती असणार आहे, पण ते दिसतं, ते सांगतं आणि त्याच्यासाठी ते चांगलं नाही आहे, त्याला ते बदलायला सांगा, असंही आलं. एकांना आलं होतं की त्यांच्या घरामध्ये मला छोटी एक प्रतिमा दिसली होती सूर्याची. तर मी म्हटलं की तुमच्या घरात सूर्याची प्रतिमा आहे, पण एक तर ती कुठल्या तरी चुकीच्या दिशेला आहे असं आलंय, किंवा मग ती तुम्ही स्वच्छ ठेवलेली नाहीये, कारण ती बरेचदा आपल्या ब्रासमध्ये किंवा ह्याच्यामध्ये असते, तांब्याची किंवा पितळ्याचीच असते, पंचधातूची असते. तर मी म्हटलं की त्याची कदाचित स्वच्छता ठेवली जात नाहीये. मग तर तुम्ही एकदा बघा. काही वेळेला आपण सहज भिंतीवर टांगलेलं असतं पण त्याची धूळ पण पुसत नाही. तर ते मिस्टर होते म्हणजे एक, त्यांनी मला सांगितलं की नाही हो, असं काही नाही माझ्या घरात, असं म्हणाले. म्हणलं नाही प्लीज तुम्ही एकदा मिसेसशी बोलून चेक करा म्हणलं. मग त्यांनी विचारलं तर ते, आणि मग नंतर त्यांचा मला थोड्या वेळी पुन्हा कॉल आला. नाही मॅडम तुम्ही बरोबर सांगताय, एक 6 महिन्यांपूर्वी ना म्हणे आमच्याकडे रंगकाम काढलं होतं आणि आमच्याकडे अशी एक प्रतिमा होती आणि रंगकामात ती आम्ही काढून ना कुठेतरी अडगळीत गेली आहे म्हणे ती. म्हटलं एक काम करा, ती चांगल्या अवस्थेत असेल तर ती नीट स्वच्छ करून पुन्हा लावा जिथे होती तिथे, किंवा मग ती विसर्जन करून तुम्ही नवीन लावा. सो असे पण मेसेजेस येतात. बऱ्याचदा हे इंट्युजन्स वगैरे पण असू शकतात ना, की म्हणजे आता समजा मला माझ्या डोक्यात काहीतरी त्यावेळेस, आता जसं मी इमॅजिन करतोय की फॉर एक्झाम्पल मी होम कम्युनिकेटर आहे, मी डोळे बंद करून किंवा जी तुमची प्रॅक्टिस असेल त्याच्यात बसलो तर मला खूप सारे विचार येत असतील ना, खूप साऱ्या गोष्टी येत असतील, काही वास येत असतील, काही माझ्या शरीरावरती कंप जाणवत असतील, किंवा मला काही फील येत असेल, किंवा माझ्या डोळ्यासमोर एखादं वेगळं चित्र उभं राहत असेल, पण त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं हे ओळखणं मला फार अवघड वाटतं. म्हणजे कसं काय असतं हे? आपण त्यात पडायचंच नाही. मी पुन्हा एकदा सांगते की आपलं काम, आपण फक्त माध्यम आहोत, या 2 एनर्जीज मधलं आपण फक्त माध्यम आहोत. सो मेसेज जो मला आलेला आहे, मी माझं सांगण्याचं काम करते. त्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही, त्या गोष्टीत सुधारणा करायची आहे की नाही, किंवा ती गोष्ट बंद करायची आहे, टाकून द्यायची आहे, काही बदल असू शकतात. या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यावर सोपवलेल्या असतात. माझं काम आहे, मी फक्त माध्यम आहे, मी तेवढंच करणार आहे. मी माझ्याकडून फक्त ते सांगण्याचं काम करते. आणि तुम्ही म्हणता तसं मलाही सुरुवातीला असं खूप व्हायचं, हे असं वेग काय मला दिसतंय, मला काहीही दिसतंय. पण मला नंतर जेव्हा समोरून क्लायंटकडून हो येस हो मॅडम आहे आमच्या घरात असं, किंवा नाही आमच्या घरात असं, हे जेव्हा कळायला लागलं ना, मग तेव्हा मला थोडंसं माझा स्वतःचा त्याच्यावर जास्ती विश्वास बसायला लागला की हो अशा गोष्टी आहेत. जसं मी म्हटलं तुम्हाला, जसं की माझ्याकडे पण जेव्हा मी स्वतः माझ्या घराचं कम्युनिकेशन करून घेतलं, तेव्हा त्या ज्या मॅडम माझ्या गुरु ज्या होत्या त्या माध्यम होत्या, तर त्यांच्या थ्रू मला आल्यावरती पण माझा त्याचमुळे विश्वास बसला ना की हो येस असं आहे, ह्या गोष्टी आहेत माझ्या घरात, ह्या मी बदल करण्याची गरज आहे, किंवा हे माझ्याकडे घडतंय. सो तसा आपण आहे तसा मेसेज देण्याचं काम करायचं बस. जसं आपण, तुम्ही म्हणता असं, आपला मोबाईल एखादा मेसेज पाठवल्यावरती जर एखाद्याने सॉरी लिहिलं असेल तर मनानेच त्यातलं स्पेलिंग बदलतं का, की नाही मला हे स्पेलिंग नको आहे किंवा हे चुकलंय म्हणून तो बदलायचं काम नाही करत आहे. तो म्हणतो येस माझं काम काय आहे, मोबाईल हे माध्यम आहे, माझं काम आहे की समोरच्याला तसाच्या तसा मेसेज फॉरवर्ड करणे, बस आम्ही तेच काम करतो. कोणी कोणी करून घेतलं पाहिजे होम कम्युनिकेशन? कोणीही, ज्यांची इच्छा असेल त्यांनी जरूर करून घ्यावं.
घरात काही अडचणी असतील छोट्या मोठ्या तर त्यांनी सुद्धा जरूर करून घ्यावा असं आम्ही सांगतो सगळ्यांना. पुन्हा एकदा अनुभव घ्या आणि मगच तुम्ही ठरवा असं मी सगळ्यांना सांगते, की फक्त मी म्हणतेय म्हणून तुम्ही हे करून घ्या. कारण मलाही खूप सांगायला वाईट वाटतंय राज सर, की मागच्या वेळेला हँडरायटिंगच्या वेळेला सुद्धा काही लोक खूप ट्रोल करतात. माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना आणि खरंच हात जोडून विनंती आहे की तुम्हाला पटत नाहीये तर तुम्ही ती गोष्ट सोडून द्या, बघू नका, तुमच्या वाटेने पुढे जा. येस, तुमच्या वाटेने पुढे जा. पण ट्रोल करणं, जसं तुम्ही आता सांगितलं की जे ॲनिमल कम्युनिकेशनसाठी ज्या मॅडम आल्या तर त्या मॅडमना आज म्हणजे खूप वेगळ्या गोष्टींमध्ये त्या गेल्या. तुम्ही मध्यंतरी सांगितलं की त्यांना त्याचा मानसिक त्रास खूप झाला. तुम्हाला नाही पटत आहे, तुम्हाला अनुभव नाही घ्यायचा आहे तर तुम्ही ती गोष्ट सोडून द्या. पण जर वाटत असेल काहीतरी तर तुम्ही त्या सगळ्यांनी जरूर त्याचा एकदा तरी अनुभव घ्या असं मी सगळ्यांना जरूर सांगेन. हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन, होम कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन शिकवलं जाऊ शकतं? हो, मी स्वतःच शिकवते. अच्छा. हो. किती वेळ लागतो शिकण्यासाठी? हा आठवड्याभराचा कोर्स आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही त्याला ऑप्शन्स आहेत. या माध्यमातून मी शिकवते. छोट्याशा काही किरकोळ नोट्स दिल्या जातात. बेसिकली ना मी तुम्हाला सांगू म्हणजे हे जे टेलिपॅथी कम्युनिकेशन आहे हे कोणीही शिकवू शकतं. म्हणजे तुम्ही, मी, अजून 2-4 लोक, कोणी ज्यांनी फक्त शिकण्याची तयारी आहे अशी व्यक्ती कोणीही शिकू शकते. कारण सुप्त अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. पण आता त्या फक्त आपल्याला म्हणतो ना, आपल्याला त्यावरची धूळ झटकून पुन्हा ते जे टेक्निक आहे ना ते नव्याने आपल्याकडे आले असं म्हणूयात. आपल्याकडे जे आपल्याकडे उपजत आहे हे काही आपल्याला वेगळं आपल्यामध्ये आणायचं नाहीये. फक्त ते टेक्निक शिकलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू लागलात की तुम्ही कोणाशीही अशा प्रकाराने काय म्हणत कम्युनिकेट करू शकता. तुम्ही त्याचं माध्यम होऊ शकता. सो मी स्वतः पण ह्या कोर्सेस घेते, शिकवते. कोणाला इंटरेस्ट असेल तर जरूर शिका आणि अगदी नॉमिनल फीजमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे मला वाईट पण कधी कधी वाटतं की आपल्यापेक्षा सुद्धा म्हणजे भारतापेक्षा सुद्धा परदेशामध्ये याचे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात याचं काय क्लासेस घेतले जातात, शिकवलं जातं, प्रॅक्टिस केलं जातं आणि याच्या फीज सुद्धा अफाट आहेत. सो आपल्याकडे आपल्या भाषेत म्हणजे आपल्या बोलीभाषेत मी या सगळ्यांनी खूप सोप्या पद्धतीने मी शिकवते. तो माझा कायम प्रयत्न राहतो. कारण आपल्या ग्राफोलॉजीचे सुद्धा मागचे माझे अनुभव आहेत की आपल्याकडे बरेच स्टुडंट्स आले होते ज्यांनी ग्राफोलॉजी शिकून घेतलं म्हणजे कोर्स केला माझ्याकडे. तसंच हे सुद्धा सोपं आहे, काही अवघड नाही आणि कोणीही करू शकतं. फक्त ह्याला थोडीशी एक वयाची मर्यादा आहे. शक्यतो 16च्या पुढे म्हणजे 16 वर्ष झाल्यानंतर आम्ही असं म्हणतो की त्याच लोकांनी याकडे यावं, वळावं किंवा हे शिकावं. पण यात सुद्धा बाय बर्थ गुड कम्युनिकेटर वगैरे असे असताना एखाद्याची संवेदना फार उच्च कोटीची असते, एखादा फारच बोथट आहे, त्याला फार वेळ लागत असेल, असंही होऊ शकतं. होतं. पण पुन्हा एकदा तो प्रॅक्टिसचा भाग आहे. मुळात मी म्हणलं तसं की आपल्याला सगळ्यांनाच त्या संवेदना किंवा ते टेक्निक जागृत करण्यासाठीचा जो बेस लागतो तेच आपल्यात मूळतः आहेच. फक्त आपल्याला त्यावरची थोडीशी आपण म्हणूयात की धूळ झटकून ती करून थोडंसं ते डेव्हलप करायचंय, ते शिकण्याची गरज आहे. आता जसं आपण म्हणतो की आता हे टेक्निक मी तुम्हाला सांगते की आपले मी मगाशीच सांगितलं तर पंचेंद्रिय जी आहेत आपली त्या माध्यमातून, पण ती कशी आपण वापरायची त्यासाठीचं काय टेक्निक आहे आणि जे सोपं आहे खूप, कोणीही ते करू शकतं, ते कोणीही वापरू शकतं. आणि पुन्हा एकदा मी सांगते, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की काही लोक खूप संवेदनशील असतात. सो पटकन कोणाला तरी, त्यामुळे अशी लोक पटकन कनेक्ट होतात. पण याचा अर्थ असा नाहीये की हे शिकल्यानंतर काही लोक कनेक्ट होऊच शकणार नाहीत, असंही नाहीये. थोडा वेळ लागू शकतो किंवा सुरुवातीला असं होतं, त्यातले सुद्धा तुमच्या काही गोष्टी स्ट्रॉंग असतात. जसं मला व्हिज्युअल जास्ती होतं किंवा काहींचा सिक्स सेन्स चांगला असतो, असं सुद्धा होतं. काहींचा काय म्हणूयात, काहींना टेस्ट या माध्यमातूनच बरेचदा मेसेजेस येतात, असं सुद्धा होऊ शकतं. एका सेन्समध्ये थोडीशी ते जास्ती काय म्हणूयात आपण सेन्सिटिव्ह असतं किंवा जास्ती डेव्हलप झालेलं असतं असं आपण शब्द वापरूया. सो त्याच्या माध्यमातून त्यांना जास्ती मेसेजेस येतात, इतकंच. पण म्हणून असंही नाहीये की ती बाकीची इंद्रिय त्यांची थोडीशी डेव्हलप होणारच नाहीत का कधी, किंवा त्या थ्रू त्यांना मेसेज येणारच नाहीत का, तर असं नाहीये. तेच तर टेक्निक आपल्याला शिकायचं आहे.
आणि हे शिकल्याने होऊ शकतं आणि प्रॅक्टिसने डेव्हलप होऊ शकतं. येस 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 येस. खूप छान मॅम. आता हा विषय इतका गंभीर, इतका गूढ, रहस्यमयी आणि छान आहे की बोलत राहावंसं वाटतंय. अजून मला खूप प्रश्न विचारायचे होते, परंतु आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे आणि मला वाटतं जे झालं तेच इतकं झालंय की आता ते प्रेक्षकांना पहिले ते पोचू देत, त्यांना ते विश्वास ठेवू देत. आणि ज्यांना अगदीच अनुभव घ्यायचा आहे, मॅडम आहेतच, मॅडमचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, आता पॉडकास्ट आपला उघडल्याबरोबर तुम्हाला कळतीलच, डिस्क्रिप्शनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स येतीलच. अगदी तुम्हाला ते करून घ्यायचं असेल, होम कम्युनिकेशन वगैरे, किंवा ते शिकायचं असेल, त्याच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा त्यांच्या कोर्सेसच्या काही लिंक असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. बाकी हा पॉडकास्ट कसा वाटला, काही प्रश्न असतील, भरपूर प्रश्न आहेत, ते कमेंट कराच, नक्की करा. म्हणजे काय होईल, आपल्याला तुमचे प्रश्न आले की आपण त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आपण पुन्हा मॅडमकडे जाऊ शकतो. पुन्हा मॅम आपल्या मंचावरती येतील, पुन्हा तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील. आणि हा मंच आपला आहेच त्याच्यासाठी. संवादातून उत्थान आहे आपल्या मंचाचं. जे काही टॅगलाईन आहे ती हीच आहे की संवादातून उत्थान. आपण एकमेकांशी बोलून उत्थान करणं, पुढे जाणं, हाच आपला मोटिव्ह आहे. पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील तेही सांगा. कोणासोबत पॉडकास्ट केलेले आवडतील हे सुद्धा, त्याची नावंसुद्धा तुम्ही देऊ शकता. बाकी तुमचं सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. मॅम कसं वाटलं? खूप छान. माझा हाही अनुभव नेहमीप्रमाणेच खूप छान होता. त्यासाठी तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू. थँक्यू.